नागपुरातील वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यापुढे नाकाबंदी, वाहन तपासणी आणि विशेष मोहीम तसंच वाहतूक नियंत्रणाच्या ड्युटी दरम्यान तैनात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व्हिस रिव्हॉल्वर सोबत बाळगणं बंधनकारक करण्यात आलं आहे। या संदर्भात वायरलेसद्वारे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाकाबंदी आणि वाहन तपासणी दरम्यान वाहतूक पोलिसांना अनेकदा गुन्हेगार, संशयित व्यक्ती तसंच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांशी सामना होत असतो। अशावेळी वाद, धक्काबुक्की आणि पोलिसांवर हल्ल्याच्या घटनाही घडतायत। याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी वाहतूक पोलिसांना आत्मसंरक्षणासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व्हिस रिव्हॉल्वर सोबत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। यापूर्वीही पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छ आणि नीटनेटका गणवेश घालणं, शिस्तबद्ध वर्तन ठेवणं तसंच सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या। आता सुरक्षेच्या दृष्टीने शस्त्र बाळगणंही अनिवार्य करण्यात आलंय। सूत्रांनुसार हा आदेश केवळ वाहतूक पोलिसांपुरता मर्यादित नसून शहरातील सर्व डीसीपी, एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ही ड्युटी दरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्वर सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या निर्णयामुळे पोलिसांच्या सुरक्षेत वाढ होईल तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम अधिक प्रभावीपणे करता येईल असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केलाय। तर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जातोय। कारण कमर्शियल एरियामधले प्रश्न वेगळे असतात, इंडस्ट्रियल एरियातले प्रश्न वेगळे असतात, रेसिडेन्शियल एरियामधले प्रश्न वेगळे असतात, एखाद्या ठिकाणी शाळा कॉलेजेस असतील तिथले प्रश्न वेगळे असतात, बाजारपेठातले प्रश्न वेगळे असतात, रेसिडेन्शियल एरियातले प्रश्न वेगळे असतात। त्यामुळे तिथल्या डेमोग्राफीचा आणि टोपोग्राफीचा आणि तिथल्या क्राईम पॅटर्नचा अभ्यास करून एक चांगलं पोलिसिंग देण्याचा आमचा प्रयत्न राहील। ट्रॅफिक मॅनेजमेंट, अगेन फेटल ॲक्सिडेंट कमी करणं हे दिशामध्ये आम्हाला दिलेलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। ऑलरेडी शहरामध्ये त्या फ्रंटवरती खूप चांगलं यश मिळालेलं आहे। अजून ट्रॅफिकची शिस्त, हे कायद्यांची अंमलबजावणी टू द कोअर व्यवस्थित कशी राहील आणि प्रोफेशनल बेसिक पोलिसिंग कसं राहील हीच प्रायोरिटी राहील। त्यामुळं हे जर बेसिक पोलिसिंग व्यवस्थित केलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचे आणि गुन्हेगारीच्या संदर्भातले सगळे प्रश्न मिटत असतात।